Hello everyone, welcome to my channel Pharma Exam Circle. तर जसं मित्रांनो आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टर 22 मार्च आपली परीक्षा होणार आहे 22 मार्च. तर त्यासाठी आपण नाही का डेली लर्निंग सिरीज सुरू केलेली आहे. MCQ बँक आपण सुरू केलेलं आहे आपल्या चॅनलवर. तर आजचा आपला टॉपिक आहे डायोरेटिक्स. यावर आपण नाही का शॉर्ट्स नोट्स काढलेले आहे. व्हेरी इम्पॉर्टंट शॉर्ट नोट्स आहेत. ते शॉर्ट्स नोट्स जरी तुम्ही वाचले तर लास्ट टाईम रिव्हिजनमध्ये नाही का ते खूप इम्पॉर्टंट पडेल. आणि MCQ बँक ऑल पॉसिबल MCQ जे नाही का या टॉपिकवर बनू शकतात ते क्वेश्चन्स आहे. तर यामधून एक ना एक क्वेश्चन आपल्याला फसूनच जाईल जर या टॉपिकवर क्वेश्चन येणार असेल तर. ठीक आहे. तर आपण सुरू करूयात. बघा, डायोरेटिक्स DI लेवल मास्टर नोट्स बनवलेले आहे एकदम टॉप रँकसाठी. ठीक आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये आपण सुरू करू. तर याच्यातनी काय आहे तर किडनी आता युरिनरी सिस्टीममध्ये मेजरली नाही का किडनीबद्दलच रोल येणार आहे. किडनी नाही का कसं असते ॲज अ नॅचरल फिल्टर काय करते ॲक्ट करते. ठीक आहे. तर याचं काम काय असते किडनीचं रिमूव्ह वेस्ट करते, त्याच्यानंतर मेंटेन करते फ्लुईड आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. ओके, रिमूव्ह वेस्ट, मेंटेन्स फ्लुईड आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. त्याच्यानंतर जर नाही का स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट जर कोणतं असेल तर ते आहे नेफ्रॉन. हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन होते, वारंवार प्रश्न आलेला आहे. बट मीन्स जर इझी लेवलवर क्वेश्चन्स जर काढायचे असेल बेसिक लेवलवर तर हा वाला क्वेश्चन्स असते. ठीक आहे. त्यानंतर काय असते डायोरिसिस म्हणजे काय असते युरिनचा आउटपुट. ठीक आहे. समजा डायोरिसिस जर म्हणलं म्हणजे काय आहे तर युरिनचा आउटपुट एकदम जास्त आहे, युरिनचा फ्लो जास्त आहे. ठीक आहे. ग्लोमेरुलर फिल्टर रेट GFR म्हणजे काय असते ग्लोमेरुलर फिल्टर रेट. आता नेफ्रॉन असते, नेफ्रॉनमध्ये जी वरची जे कॅप्सूल असते त्याला आपण बोमॅन्स कॅप्सूल म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर इथं काय असते ॲफरंट ऑर्टिओल, इथं काय असते एफरंट ऑर्टिओल. इथून ॲफरंट ऑर्टिओलमधून नाही का जे आपलं नाही का ब्लड वगैरे येत असते इथं काय होत असते प्रेशरने नाही का फिल्टर होत असते. ठीक आहे. तर ते किती अमाऊंट नाही का फिल्टर होते दॅट इज कॉल्ड ॲज ग्लोमेरुलर फिल्ट्रेट रेट. म्हणजे काय असते अमाऊंट ऑफ ब्लड फिल्टर इन बोथ किडनी फॉर 1 minute पर मिनिट दॅट इज कॉल्ड एज दिस. नॉर्मल GFR किती असला पाहिजे 120 ml. दोन्ही किडनीनं 120 ml ब्लड काय केलं पाहिजे ब्लड फिल्टर झालं पाहिजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेट रेट. ठीक आहे, त्याला म्हणत असते. तर आपल्याला हे वाला क्वेश्चन बी असं डायरेक्टली येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर युरिन फॉर्म पर डे. तर आपलं जे बॉडीमध्ये नाही का ब्लड असते तर 5 लिटरपर्यंत ब्लड नाही का आपलं बॉडी किडनी काय करतो फिल्टर करतो. मग 5 लिटर जर ब्लड फिल्टर होत असेल तर 5 लिटर युरिन व्हायला पाहिजे. पण तेवढं ते नाही होत. काहून नाही होत? कारण की त्यात काय असते नेफ्रॉनमध्ये नाही का PCT, त्यानंतर लूप ऑफ हेनले, त्यानंतर DCT, त्यानंतर कलेक्टिंग. ठीक आहे. तर याच्यात होते काय माहिती आहे का इथं नाही का वेरियस काय असते चॅनल्स प्रेझेंट असते. तर ते चॅनल्स नाही का काय करतात तर मॅक्झिमम कंटेंट नाही का रिऑब्झर्व होतं. मतलब 90% कंटेंट काय होते रिऑब्झर्प्शन होते. ठीक आहे. तर आता बघा 180 लिटर फिल्ट्रेट काय असते बनत असते. ठीक आहे. तर 180 लिटर नाही का फिल्ट्रेट होत असते आणि त्यामधून किती बनते तर 1 to 1.5 लिटर युरिन डेली काय असते बनत असते. ठीक आहे. 1 डेमध्ये आपल्याला नाही का विचारू शकते नॉर्मल युरिन फॉर्म इन 1 डे असं क्वेश्चन येऊ शकते. 1 to 1.5 लिटर युरिन. त्याच्यानंतर टोटल फिल्ट्रेट विचारलं तर 180 लिटर. त्यानंतर डायुरेटिक्स. ठीक आहे. डायुरेटिक्सला आपण काय म्हणू शकतो दुसरा वर्ड आहे नॅट्रियोटिक्स. ठीक आहे. तर कधी कधी आपल्याला नॅट्रियोटिक्स या शब्दानं पण आपल्याला येऊ शकते आणि आपण तिथं कन्फ्यूज नाही झालं पाहिजे. ठीक आहे. डायुरेटिक्स म्हणजे काय असते नॅट्रियोटिक्स म्हणजे काय असते जे डायुरेसिस परफॉर्म करतात, युरिनचा फ्लो काय करतात वाढवतात. ड्रग कॉझिंग नेट लॉस ऑफ Na अँड वॉटर इन युरिन. ठीक आहे. तर Na पॉझिटिव्ह. आता Na पॉझिटिव्ह म्हणजे काय असते सोडियम आहे आणि सोडियम जर बाहेर जात असेल त्याच्यासोबत काय असते वॉटर. नेहमी नाही का सोडियम जिथं अकोमुलेट होते तिथं वॉटर बी असते. तर सोडियम जर तुम्ही एक्सेप्ट करत असाल तर वॉटर बी काय होते बाहेर जाते. तर या दोन्ही याचं काय असते तर या दोन्ही याचा फॉर्म जे असते ते असते युरिन आणि ते काय होते बाहेर पडते. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक बघा फंक्शन्स ऑफ किडनी. ठीक आहे.
काही क्वेश्चन्स आपल्याला फंक्शन्समधून पण असं बनवू शकतात. तर फंक्शन्स ऑफ किडनी, ठीक आहे. पहिले तर काय असतं लेबोरेटरी म्हणजे काय असतं ॲसिड आणि बेस काय करते बॅलन्स म्हणून ठेवते, ठीक आहे. pH मेंटेन ठेवते, ठीक आहे. इलेक्ट्रोलाइट अँड फ्लुइड बॅलन्स ठेवते, ते पण आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर नायट्रोजनस वेस्ट एक्सट्रॅक्शन ते पण आपल्याला माहिती आहे. त्यानंतर हार्मोनमध्ये काय असते तर रेनिन, ठीक आहे. तर किडनी, आता ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती. याच्यातनी कसं असते किडनी, ठीक आहे. किडनीमध्ये काय असते जी सेल्स असतात तिथून काय होतात रेनिन रिलीज होतो, ठीक आहे. आणि रेनिन रिलीज होतं म्हणजे काय होते तर जसं रेनिन रिलीज होते तर तिथे एक नाही का रास सिस्टीम असते, दॅट इज रेनिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम, ठीक आहे. रास सिस्टीम. तर हे काय करतो आपलं BP मेंटेन करण्यात काय असते सिस्टीम इम्पॉर्टंट असते, ठीक आहे. तर या स्टोअरवर, ठीक आहे. ज्यावेळेस नाही का आपल्या बॉडीमध्ये एकदम BP नाही का डाऊन व्हायला लागतो तर त्यावेळेस काय होते रेनिन रिलीज होते एक्स्ट्राग्लोमेरुलर सेल्समधून किडनीमधून. तर ब्लड प्रेशर मेंटेन करण्यात बी किडनीचं काय असते फंक्शन असते, ठीक आहे. हे पण आपल्याला क्वेश्चन येऊ शकते. त्याच्यानंतर इरिथ्रोपोएटिन जे असते ते इरिथ्रोपोएटिन हे EPO, ठीक आहे. हे जे असते ते हे नाही का हार्मोन काय असते किडनीमधूनच रिलीज होते. मग हे जेव्हा रिलीज होते तर इथून नाही का जी इरिथ्रोपोएसिसची प्रोसेस असते, इरिथ्रोपोएसिस म्हणजे ठीक आहे. EPO दॅट इज इरिथ्रोपोएटिन रिलीज झाला, मग इरिथ्रोपोएसिसची प्रोसेस होते. इरिथ्रोपोएसिसपासून RBCचं फॉर्मेशन होतं, ठीक आहे. RBC फॉर्मेशनचं होणं म्हणजे काय असते इरिथ्रोपोएटिन आणि इरिथ्रोपोएसिस काय असते इरिथ्रोपोएटिन काय असते केमिकल्स असते. हे कुठून रिलीज होते किडनीमधून. मग अजून एक किडनीचं एक इम्पॉर्टंट फंक्शन झाला दॅट इज RBC फॉर्मेशन. त्यानंतर काय विटॅमिन D ॲक्टिवेशन, ठीक आहे. किडनीमधून एक केमिकल रिलीज होतो आणि त्यामुळे काय होते तर विटॅमिन D आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन D इनॲक्टिवेटेड फॉर्ममध्ये आहे. जसं हे रिलीज होईल तर विटॅमिन D काय होते ॲक्टिवेटेड फॉर्ममध्ये, ठीक आहे. तर आपल्याला असा क्वेश्चन येऊ शकते विटॅमिन Dचा ॲक्टिवेशनमध्ये किडनीचा रोल असते, ठीक आहे. यावर आपल्याला हे 3 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बनू शकतात फंक्शन्सवर. ठीक आहे. तर इथे नाही का एक ते ट्रॅपिंग क्वेश्चन असते तर असं विचारू शकते किडनी नाही का एक्सिरेटरी ऑर्गन पण आहे आणि किडनी एंडोक्राईन ऑर्गन आहे. म्हणजे हार्मोन्स रिलीज पण करतो आणि हार्मोन बनवण्यात मदत बी करतो म्हणजे एंडोक्राईन, आणि एक्सिरेटरी म्हणजे एक्सिक्रीशन करण्यात बी दॅट इज युरिनचं आउटपुट झालं आणि नायट्रोजिनस वेस्ट हे आउट करण्यात बी काय करते मदत करते, ठीक आहे. तर किडनी काय असते बोथ एक्सिरेटरी आणि एंडोक्राईन ऑर्गन, ठीक आहे. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन, ठीक आहे. मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन ग्लोमेरुलर स्टेप्स 3 स्टेप्स असते इम्पॉर्टंट स्टेप. पहिले असते ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, त्यानंतर ट्युब्युलर रिअब्जॉर्प्शन, त्याच्यानंतर असते ट्युब्युलर सिक्रेशन. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनमध्ये ग्लोमेरुलर कॅप्सूल जे असते तिथून नाही का जे फिल्टर होऊन येत असते, ठीक आहे. पहिली गोष्ट तर फिल्टर होणं असते. त्यानंतर फिल्टर झाल्यानंतर ते PCT, त्यानंतर डिसेंडिंग असेंडिंग लूप ऑफ इनले, त्यानंतर DCT, त्यानंतर कलेक्टिंग डक्ट. इथपर्यंत काय असते तर व्हेरियस चॅनल असते. इथं काय होते सर्व रिअब्झॉर्प्शन, ठीक आहे. त्याच्यानंतर ट्युब्युलर सिक्रेशन म्हणजे काय असते युरिनचं सिक्रेट आउट म्हणजे बाहेर पडणं दॅट इज ट्युब्युलर सिक्रेशन. अशा 3 स्टेपमध्ये काय असते ते युरिनचं फॉर्मेशन होत असते. हा वाला पार्ट HAPचा आहे, HAPमध्ये कव्हर केला जाईल, ठीक आहे. फक्त आपल्याला इथं माहीत असले पाहिजे 3 स्टेप कोणचे आहे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन, ट्युब्युलर सिक्रेशन. आपल्याला कधी बी असं ऑर्डरमध्ये काय असते क्वेश्चन येऊ शकते जसं की ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, त्यानंतर ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन, त्याच्यानंतर ट्युब्युलर सिक्रेशन GF TR TS. त्यानंतर साईट्स ऑफ ॲक्शन, ठीक आहे. साईट्स ऑफ ॲक्शनमध्ये येऊन जाऊ तर साईट्स ऑफ ॲक्शन इन नेफ्रॉन. तर साईट लोकेशन आणि मेजर ट्रान्सपोर्ट, ठीक आहे. तर पहिले आपण नाही का साईट वेरियस साईटच्या गोष्ट आपण जाणू, ठीक आहे. साईट लोकेशन आणि त्याचं मेजरली ते काय ट्रान्सपोर्ट करते ते आपण जाणून घेऊ, ठीक. इथं बघा साईट 1 आहे. साईट 1मध्ये काय असते साईट 1 दॅट इज प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब बोमेन्स कॅप्सूल. त्यानंतर ही जी असते इथं हे जे असते PCT, सगळ्यात पहिले PCT, त्यानंतर असेंडिंग डिसेंडिंग, त्यानंतर DCT आणि त्याच्यानंतर कलेक्टिंग डक्ट. तर इथे आहे PCT बद्दल काय असते PCTचा फुल फॉर्म प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब, ठीक आहे.
इथं जे असते ते इथं मॅक्झिमम ठीक आहे. ते हे जे साईड झाली 1, त्याच्यानंतर हे लोकेशन झाली आणि त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट काय करतात ते ग्लुकोज झालं, बायकार्बोनेट आयन झालं HCO3 आणि एक असते सोडियम आयन. ठीक आहे. हे काय करतात ते हे ट्रान्सपोर्ट करतात. त्यानंतर साईड 2 ठीक आहे. साईड 2 कुठे असते तर साईड 2 असते आपली थिक असेंडिंग लिंब, दॅट इज थिक असेंडिंग लूप ऑफ हेनले किंवा थिक असेंडिंग लिंब. ठीक आहे. तर हे झालं बाउमेन्स कॅप्सूल, त्यानंतर PCT, त्यानंतर असं डाऊन आणि हे अप. तर हे झालं डाऊन, हे झालं डिसेंडिंग, हे झालं असेंडिंग. असेंडिंग कसं असते थिक लूप असते. ठीक आहे. हे कसं असते थोडंसं हे असतं. तर इथून नाही का जेव्हा नाही का तो फिल्ट्रेट होते तर इथं कसं असते हायपोटॉनिक असते आणि जो इथपर्यंत पोचते तेव्हा ते काय होते ना आयसोटॉनिक होते. ठीक आहे. हे झालं डिसेंडिंग, हे झालं असेंडिंग. असेंडिंग कसं असते तर थिक असते. आपल्याला विचारू शकते कोणचा लूप ऑफ हेनले आहे थिक आहे तर असेंडिंग लूप ऑफ हेनले. ठीक आहे. त्यानंतर इथं आपल्याला साईट पाहायला भेटते दॅट इज साईट 2. साईट 2ला आपण काय म्हणतो सोडियम पोटॅशियम 2 क्लोराईड को ट्रान्सपोर्ट, सोडियम पोटॅशियम 2 क्लोराईड 2 ट्रान्सपोर्ट. आणि इथं जे असते ते हे नाही का या जे चॅनल असते याची इफिकेसी बी खूप हाय असते आणि खूप म्हणजे 90% समजा इथंच नाही का काय होते तर रिअब्झॉर्प्शन होऊन जाते. सोडियमचं झालं, पोटॅशियमचं झालं आणि क्लोराईड 2 क्लोराईड. ठीक आहे. तर हे झाले साईड. ठीक आहे. त्याच्यानंतर साईड 3. ठीक आहे. साईड 3 कुठे असते तर अर्ली DCT, बाउमेन्स कॅप्सूल, PCT, डिसेंडिंग लूप, असेंडिंग लूप आणि अर्ली DCT. अर्ली DCP म्हणू शकते किंवा कॉर्टिकल सेगमेंट ऑफ दिस असेंडिंग लूप ऑफ हेनले. ठीक आहे. तर इथेच बरोबर नाही का काय असते थर्ड साईट असते. ठीक आहे. याच्यातनी सोडियम आणि क्लोराईड. ठीक आहे. तर सोडियम आणि क्लोराईड म्हणजे दोन्ही काय होते तर को ट्रान्सपोर्ट असते. ठीक आहे. सोडियम क्लोराईड को ट्रान्सपोर्ट याला म्हणत असते. सोडियम आणि क्लोराईडचं काय होत असते तर ट्रान्सपोर्टेशन होत असते. त्यानंतर बघा लास्ट एक साईट आहे साईट 4. बघा साईट 4. आता ठीक आहे. साईट 4 जे असते ते शेवटची साईट असते. इथं बाउमेन्स कॅप्सूल झालं, त्यानंतर PCT, त्यानंतर डिसेंडिंग लूप ऑफ हेनले, असेंडिंग लूप ऑफ हेनले, DCT, त्यानंतर कलेक्टिंग लूप. आता या कलेक्टिंग लूपवर जे साईट असते दॅट इज साईट 4. इथे काय असते सोडियम पोटॅशियम अँटीपोर्ट म्हणजे पोटॅशियम काय जाते पोटॅशियम नाही का रिअब्झॉर्ब होऊन जाते आणि सोडियम आपल्या याच्यातून युरिनमध्ये टाकलं जाते. ठीक आहे. तर कलेक्टिंग डक्टमध्ये कलेक्ट होते. ठीक आहे. तर इथे काय होते तर साईट 4मध्ये जर ट्रान्सपोर्टेशन कसं होतं ते NAचं रिअब्झॉर्प्शन, सोडियमचं रिअब्झॉर्प्शन, पोटॅशियमचं काय होते सिक्रेशन. म्हणजे पोटॅशियम नाही का कलेक्टिंग डक्टमधून युरिनमध्ये बाहेर चाललं जाईल आणि सोडियमचं काय होते रिअब्झॉर्प्शन होऊन जाईल एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये. ठीक आहे. तर अशा तऱ्हेचं असते साईट. ठीक आहे. त्यानंतर आता याच्या समोरचे जे हे आहेत याच्या समोरचे जे मी साईट वाईज डिटेल एक्सप्लेनेशन आणि नेक्स्ट जे राहिलेलं आहे आपले काही नंतर क्लासिफिकेशन पण आपल्याला बघायचं आहे. प्री वॉटर क्लिअरन्स, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन आणि ईच डिटेल आपल्याला बघायचं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपली हे नोट्स काय होऊन जाईल कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपली आता आपण नोट्सचा अर्धा पार्ट बघितलेला आहे. त्यानंतर याचा सेकंड पार्ट येईल तर त्यात आपण नाही का नोट्स कंप्लीट करून टाकू आणि त्यानंतर MCQचा बँक. असं करून आपण 3 पार्ट्समध्ये हा व्हिडिओ बनवणार आहे. कारण की आता व्हिडिओ खूप लाँग होऊन जाईल त्यामुळे. ठीक आहे. आता 13 मिनिट्स ऑलरेडी झालेले आहे. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयात याचा पार्ट 2 सोबत. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पार्ट 1 आवडले असेल तर पार्ट 2 बघा आणि पार्ट 2 आवडलं त्यानंतर पार्ट 3मध्ये MCQज बघून घ्यायचा. म्हणजे तुमचा हा डायबेटिक्स फुल्ली अँड फायनली काय होते कंप्लीट होऊन जाते. मग ती कोणतीही परीक्षा असो जसं की फार्मासिस्ट, GPAT, नायपर हा बेसिक ग्रॅज्युएट लेवलवर झाला. त्याच्यानंतर काय असते फार्मासिस्ट, ड्रग इन्स्पेक्टर या परीक्षेसाठी पण तुम्ही एकदम क्लिअर असता या टॉपिकवर. थँक्यू. एक्झाम सर्कल.